Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. So दिवाळी संपलेली आहे, लाडू चिवडा खाल्लाच असताल फराळाचा. तर स्टार्ट करूयात आपला रिमेनिंग चॅप्टर, दॅट इज कार्बन कंपाउंड. इन दिस लेक्चर वी विल लर्न फंक्शनल ग्रुप अँड होमोलोगस सिरीज. फंक्शनल ग्रुप अँड होमोलोगस सिरीज खूप बेसिक अँड इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? IUPAC नेमिंग सिस्टीमसाठी, जे की कंपाऊंडची इंटरनॅशनल, हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत. ह्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त होमोलोगस सिरीज अँड फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप का आला तरच तुम्हाला IUPAC नेमिंग सिस्टीम कळणार आहे. त्यामुळे हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जे काही सांगतोय कोळून प्या, जे काय सांगतोय कोळून प्या, प्रत्येक गोष्टीवर चांगला भर द्या. IUPAC नेमिंग सिस्टीमसाठी आपल्याला फंक्शनल ग्रुप अँड होमोलोगस सिरीजची गरज पडणार आहे. होमोलोगस सिरीजवर 2019मध्ये बोर्डमध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. फर्स्ट 4 अल्कोहोल होमोलोगस सिरीज, म्हणजे अल्कोहोल कंपाऊंडचे फर्स्ट 4 होमोलोगस सिरीजचे कंपाऊंड्स आपल्याला लिहायचे होते. या ठिकाणी क्वेश्चन येऊनच जाईल. तर टिल द डेट वी आर डीलिंग विथ कार्बन अँड हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजेच काय, आत्तापर्यंत आपण कशासोबत डील करत होतो? फक्त हायड्रोकार्बनसोबत डील करत होतो. कशासोबत डील करत होतो? हायड्रोकार्बनसोबत. इन दॅट वी सॉ ओनली बॉन्डिंग बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजेच आपण कशामधली बॉन्डिंग बघितली? फक्त आणि फक्त कार्बन अँड हायड्रोजनमधली बॉन्डिंग बघितली. आता इफ वी रिप्लेस दॅट हायड्रोजन ॲटम विथ हॅलोजन और आयदर ऑक्सिजन और नायट्रोजन. काय काय सांगितलं? फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजन, सेकंड ऑक्सिजन अँड थर्ड इज नायट्रोजन. खूप बेसिक लेवलचं आहे. कोणाला ह्या चॅप्टरचं काहीही येत नसेल, हे लेक्चर पूर्ण बघितलं, पूर्ण सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. सो लेक्चर एंडपर्यंत बघा. काय सांगितलं? टिल द डेट वी आर डीलिंग विथ ओनली कार्बन अँड हायड्रोजन बॉन्डिंग. आता फक्त काय केलं आपण? हायड्रोजन एक रिप्लेस केला. कशासोबत रिप्लेस केला? हॅलोजन, ऑक्सिजन और आयदर नायट्रोजन. हे तिन्ही एकत्रच घालायचे नाहीत. आपण हे सेपरेट असे सुद्धा एक्झाम्पल असतात, पण आपण बेसिकपासून बघूयात नेमकं आहे काय. तर हॅलोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन, वी आर रिप्लेसिंग द हायड्रोजन ॲटम विथ दीज 3 ॲटम्स. आता युअर फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन. फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन इथे बोर्डवर येईलच, तुम्ही नोट्ससाठी डेफिनेशन लिहून घेऊ शकता. ह्याच नोट्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये लिहिल्या तर आउट ऑफ मार्क मिळून जाणार आहेत. सो फंक्शनल ग्रुप काय? फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन काय? जे आता मी सांगितले होते कंपाऊंड हॅलोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन, ते काय आहेत? हेटेरो ॲटम आहेत. काय आहेत? हेटेरो ॲटम. तर द हेटेरो ॲटम और द ग्रुप ऑफ ॲटम कंटेनिंग दीज हेटेरो ॲटम्स आर कॉल्ड ॲज फंक्शनल ग्रुप. हे बघा, होमोलोगस सिरीज अँड फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन थोडी कन्फ्युजिंग असू शकते, पण जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर खूप इझी जाणार आहे तुम्हाला. तर काय सांगितलं? द हेटेरो ॲटम्स और द ग्रुप ऑफ ॲटम कंटेनिंग दीज हेटेरो ॲटम्स आर कॉल्ड ॲज फंक्शनल ग्रुप. म्हणजे त्याचा अर्थ काय? आता तुम्हाला प्रॉपर टेबल दिलेला आहे पेज नंबर 118वर. टेक्स्टबुक ओपन करून बसा, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं कॅप्चर होईल. पेज नंबर 118वर. तर त्यामध्ये बघा, कार्बन डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड आर अल्सो रेकग्नाइज्ड ॲज फंक्शनल ग्रुप. काय सांगितलं मी? डबल बॉन्ड अँड अल्सो ट्रिपल बॉन्ड्स आर अल्सो रेकग्नाइज्ड ॲज फंक्शनल ग्रुप. हे सुद्धा काय आहेत? एक प्रकारचे फंक्शनल ग्रुप आहेत. तर याच पद्धतीने टोटल किती फंक्शनल ग्रुप आहेत आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणते फंक्शनल ग्रुप येतात ते बघून घेऊयात. आणि हे फंक्शनल ग्रुप का आले तरच तुम्हाला सफिक्स काय द्यायचं आहे, प्रिफिक्स काय द्यायचं आहे IUPAC नेमिंग सिस्टीममध्ये हे कळणार आहे. तर नीट लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट काय सांगितलं होतं मी? हॅलोजन. फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजन. हॅलोजन इन जनरली डिनोटेड बाय X. हॅलोजन कशाने डिनोट केला जातो? Xने. आता हॅलोजनमध्ये पण ते कोणते कोणते तुम्ही पुस्तकात बघू शकता? क्लोरीन, ब्रोमिन अँड आयोडीन. त्यालाच कसं लिहिणार? क्लोरो, ब्रोमो अँड आयोडो. आता नीट लक्ष द्या. हे मी IUPAC नेमिंग सिस्टीममध्ये रिपीट करणारच आहे हा पॉईंट, पण इथे नीट लक्ष द्या की जे हॅलोजन ग्रुप आहेत ना, हॅलोजन ग्रुप IUPAC नेमिंग सिस्टीममध्ये प्रिफिक्स ॲज अ प्रिफिक्स म्हणून लावले जातात. तर
एक तुम्हाला सांगतो की कन्सेप्ट, प्रिफिक्स बरोबर आहे, पॅरेंट अँड सफिक्स. तर नीट लक्ष द्या. प्रिफिक्स म्हणजे प्री म्हणजे पहिला, जे मेन मूळ नावाच्या आधी लागतं ते काय प्रिफिक्स, आणि मूळ नावाच्या नंतर जे लागतं ते काय असतं सफिक्स. नीट लक्ष द्या. प्रिफिक्स म्हणजे पॅरेंट नेमच्या आधी लावले जाणारे, सफिक्स म्हणजे पॅरेंट नेमच्या नंतर लावले जाणार. हे आपण टोटल प्रॉपर शिकणार आहोत. पण एक लक्षात देण्यासारखी गोष्ट इथे आहे की हॅलोजन आर ऑलवेज यूज्ड इन प्रिफिक्स इन IUPAC नेमिंग सिस्टीम. याचा अर्थ काय, हॅलोजन हे नेहमी प्रिफिक्स देऊनच IUPAC नेमिंग सिस्टीमचा यूज केला जातो. म्हणजे सपोज एक्झाम्पलसुद्धा देणार आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल नेमकं काय सांगतो आहे मी तुम्हाला. तर एक्झाम्पलमध्ये बघून घेऊयात. CH3 CH2 अँड सपोज क्लोरीन घेतला. तर मी काय सांगितलं होतं, प्रिफिक्स, वी यूज हॅलोजन नेम्स ॲज अ प्रिफिक्स इन IUPAC नेमिंग सिस्टीम. म्हणजेच काय, प्रिफिक्स नावाच्या आधी लावायचे. हे बघा, पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे, इथेन C2H6. फक्त एक हायड्रोजन बॉन्ड रिमूव्ह झाला आहे और रिप्लेस झाला आहे कशाने, क्लोरीन ॲटमने. तर होणार काय या ठिकाणी, नाव ह्याचं क्लोरोइथेन. क्लोरोइथेन. तर लिहून घ्या ही सिस्टीम. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, सपोज इथे Br असलं तर काय येणार आहे, ब्रोमोइथेन. आय असलं तर काय येणार आहे, आयोडोइथेन. तेच आहे, काहीच नाही आहे, सिम्पल आहे खूप. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, हॅलोजन आला, क्लोरीन, ब्रोमिन और आयोडीन हे आले तर पॅरेंट नेमच्या पहिल्यांदा ॲज अ प्रिफिक्स वी यूज दोज नेम्स ॲज अ प्रिफिक्स. तर काय येणार, आयोडो, इथं क्लोरो झालं आहे तर आयोडो इथेन. इथं Br लावलं तर ब्रोमो इथेन, Cl लावलं तर क्लोरो इथेन. तर हे सांगायचं होतं हॅलोजन्समध्ये. आता नेक्स्ट पॉईंट आहे, इफ वी रिप्लेस वन हायड्रोजन ॲटम बाय ऑक्सिजन. और हायड्रोजन ॲटमला रिप्लेस कशानं करतो आहे, ऑक्सिजनने. इथे लिहितो ऑक्सिजन. ऑक्सिजनमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, तर एक एक नीट लक्ष देऊन बघा. आता अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन हे सगळे प्रकार और कार्बॉक्झिलिक ॲसिड हे सगळे प्रकार कशामध्ये आहेत, ऑक्सिजनमध्ये. ऑक्सिजन हायड्रोजन ॲटम, वी आर रिप्लेसिंग हायड्रोजन ॲटम बाय ऑक्सिजन ॲटम. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी अल्कोहोल्स. काय सांगितलं, अल्कोहोल्स. अल्कोहोल म्हणजे काय, दारू. तर मिथेनच्या पुढे अल्कोहोलिक ग्रुप लागला तर ती पण दारू तयार होते. इथेनच्या पुढे अल्कोहोलिक ग्रुप लागला और डिसफंक्शन ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप कसा डिनोट करतात, OH. काय आहे, OH. हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करून OH ग्रुप लावायचा आहे. तर CH3 CH2 अँड इथे मी काय लावू शकतो, OH ग्रुप. तर आता याचे नेमिंग कसे द्यायचे नीट लक्षात द्या. पॅरेंट ग्रुप कोणता आहे, पॅरेंट ग्रुप म्हणजे किती ॲटम आहेत, कार्बन ॲटम, 2 कार्बन ॲटम. 2 कार्बन ॲटम कशाला असतात, इथेनला. सिस्टीम बघितली जाते आपण, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, सो ऑन अप टू डिकेन. हे आपलं बेसिक क्लिअर झालेलं आहे. पॅरेंट कोणता आहे, इथेन. इथेनचा एक हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप. आता या कंपाऊंडचं नाव काय, इथॅनॉल. काय, इथॅनॉल. हे सगळं बघणारच आहोत आपण की कसे दिले नेमिंग. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की नेमकं कोणत्या ग्रुपसाठी कोणते सफिक्स लावायचे आहे अँड प्रिफिक्स कोणते लावायचे आहे. तर इथॅनॉल आलं का, इथॅनॉल. इथेन ई काढायचं आहे, OL लावलं आहे. आता नीट लक्ष द्या, OL इथॅन. अल्कोहोल, अल्कोहोलचं स्पेलिंग काय, AL कोहोल. तर अल्कोहोलमधलं शेवटचं OL सिम्पली कंपाऊंडच्या नेमिंगमध्ये येणार आहे. तोच पार्ट आहे तुम्हाला आत्तापर्यंत सांगायचा होता मला की ॲज अ प्रिफिक्स अँड सफिक्स आपण काय वापरतो आहे. आता हे तर झालं एक्झाम्पल अल्कोहोलसाठी. आता अजून प्रकार आहेत ते सगळे बघून घेऊयात आपण. अल्डिहाइड्स, देन कीटोन्स, देन कार्बॉक्झिलिक ॲसिड,
झिलिक ॲसिड, इथर अँड ईस्टर. एक मिनिट, कॅमेऱ्यात दिसतंय? हां दिसतंय. ईस्टर्स. तर आता नीट लक्ष द्या. आपल्याला मेन ते कोणते कोणते आहेत हे, याचे जास्त एक्झाम्पल आपल्या बुकमध्ये पण नाही आहेत आणि एक्झरसाइजमध्ये पण नाही आहेत. तर अल्डिहाइडचं AL लागणार आहे, पण ते पण कशासाठी? सफिक्स. आता नीट लक्ष द्या, सफिक्स. तर हॅलोजन काय म्हणून लागतं? प्रिफिक्स म्हणून लागतं आणि बाकीचे सगळे राहिलेले सफिक्स म्हणून लागतात. तर अल्डिहाइडचं काय लागतं? AL. कीटोनचं काय लागतं? ONE. अँड कार्बोक्झिलिक ॲसिडचं काय लागतं? OIC ॲसिड. तर नीट लक्ष द्या, हे काय लागतात? ॲज अ सफिक्स. आता काय काय सांगितलं? अल्कोहोलसाठी OL, अल्डिहाइडसाठी AL, कीटोनसाठी ONE अँड कार्बोक्झिलिक ॲसिडसाठी OIC ॲसिड. आता ते नेमकं लागतं कुठं? त्याचे एक्झाम्पल आपण पूर्णपणे बघून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल अल्कोहोलवरच येऊयात. अल्कोहोलचं काय सांगितलं होतं आत्ताच? सफिक्स काय लागतं? OL, म्हणजेच CH3CH2OH. पॅरेंट ग्रुप काय? इथेन. आणि एक लक्ष द्या, इथेन जे लास्टचं ई आहे ते तुम्हाला रिप्लेस करायचं आहे त्या फंक्शनल ग्रुपच्या नोटेशननं. आता अल्कोहोलचं काय लागतं आहे? OL, तर याचं काय झालं? इथॅनॉल. सेम फॉर प्रोपॅनॉल, CH3CH2CH2 अँड OH. दिस विल बी काय येणार आहे? पॅरेंट ग्रुप कोणता आहे आपला? प्रोपेन. प्रोपेनचा एक हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप. तर काय येणार आहे? प्रोपेन लिहा पहिलं, प्रोपेन. ई रिप्लेस करा, कशाने रिप्लेस करायचं आहे? OLनं. प्रोपॅनॉल, या कंपाऊंडचं नाव काय? प्रोपॅनॉल. त्याच सगळे नेमिंग सिस्टीम आपण, या सर्व नेमिंग सिस्टीम IUPAC नेमिंग अंडर बघणार आहोत. फॉर बेटर अंडरस्टँडिंग मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं इथे. तर सेकंड इज अल्डिहाइड. काय? अल्डिहाइड. आता अल्डिहाइडचा ग्रुप कोणता आहे? रिप्रेझेंटेशन C∼OH. आता त्याला रिप्रेझेंट करतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये लिहिताना CHO. काय रिप्रेझेंट करतो? अल्डिहाइड CHO ने रिप्रेझेंट करतो. त्याचं एक एक्झाम्पल बघून घेऊयात आपण. आता एक मिनिट. हां, CH3C∼OH. किती कार्बन ॲटम आहेत? 2 कार्बन ॲटम. 2 कार्बन ॲटम असणारा पॅरेंट ग्रुप कोणता? इथेन. आता इथेनवर एक हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय दिस फंक्शनल ग्रुप, दॅट इज अल्डिहाइड. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइडचं काय लागतं सांगितलं होतं? AL. काय लागतं? AL. सो द नेम विल बी, पहिलं काय लिहायचं तुम्हाला? इथेन. इथेन लिहून घ्या पूर्ण. ई रिप्लेस करा, शेवटचं सफिक्स सांगितलं. सफिक्स कधी लागतं? नावाच्या एंडिंगला. तर इथेनचं ई रिप्लेस केलं आपण कशासोबत? AL सोबत. काय? इथॅनल. काय झालं? इथॅनल. आता सपोज CH3CH2C∼OH, और सिम्पली आय कॅन राईट दिस ॲज CHO. आहे का? स्ट्रक्चरल फॉर्म्युला फक्त मी लिहिला इथं. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर बघा ह्याचं नेमिंग कसं असणार आहे? किती कार्बन ॲटम आहेत? 3 कार्बन ॲटम. देर आर 3 कार्बन ॲटम. 3 कार्बन ॲटम असणारा कंपाऊंड कोणता? प्रोपेन. सिम्पली लिहून टाका इथं, प्रोपेन. आता प्रोपेनचं काय करायचं आहे? लास्टचं ई खोडायचं आहे आणि AL ग्रुप आहे कोणता? अल्डिहाइड ग्रुप. सो प्रोपॅनल विल बी द नेम ऑफ दिस कंपाऊंड. अर्थ कळत आहे का तुम्हाला? इथं जर मी सपोज OH ग्रुप लावला असता तर काय झालं असतं? अल्कोहोल. अल्कोहोलला काय देतो आपण? OL. जमलिंग करायचं नाही आहे. काय म्हणतोय मी? लक्षात द्या, जमलिंग करायचं नाही आहे. तर अल्कोहोलसाठी काय लागतं? OH. आणि अल्कोहोलसाठीच सफिक्समध्ये काय लागतं? OH आपण
बॉन्डिंगमध्ये यूज करतो, म्हणजे हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय दिस OH ग्रुप अँड नेम्ड ॲज OL. काय सांगितलं? इथॅनॉल, प्रोपॅनॉल, हे काय झाले? अल्कोहोल झाले. आता अल्डिहाइडचं काय सांगितलं? अल्डिहाइडसाठी काय सांगितलं? AL. ग्रुप कोणता आहे? CHO. CHO हा फंक्शनल ग्रुप लागला, त्या कंपाऊंडचं नाव सफिक्स लास्टला काय येतं? AL. हे कशासाठी होतं? आपलं अल्कोहोलसाठी होतं. तर इथे काय येणार? CHO अँड इथे पण CHO. हे काय झाले? अल्डिहाइड. एक्झाम्पल लिहून घ्यायचे असतील तर लिहून घेऊ शकता. आता नेक्स्ट पॉईंट इज कीटोन. कीटोनॉइक ग्रुप कसा असतो? कीटोन फंक्शनल ग्रुप कसा असतो? तर थर्ड पॉईंट इज कीटोन. कीटोनचा फंक्शनल ग्रुप कसा आहे? C≡O. काय? C≡O. कसा लागतो? कंडेन्स्ड फॉर्मॅटमध्ये मी कसं लिहू शकतो याला? असं. तर याचं एक्झाम्पल आपण घेऊयाच, पण याचं सफिक्स काय लागतं? कीटोनचं सफिक्स लागतं ONE. बघा लास्टला काय? ONE. कीटोन, KETONE. ONE आपल्याला काय म्हणून वापरायचं? यूज करायचं ॲज अ सफिक्स. वी आर युजिंग ONE ॲज अ सफिक्स. तर या परत आपल्या एक्झाम्पलकडे काय घेऊ शकतो मी? CH3COCH3 घेऊ शकतो का? कशाचं एक्झाम्पल आहे? कीटोनचं. आता कीटोनचं एक्झाम्पल आहे, पण ह्याला नेमिंग कशी येणार आहे? नेमिंग काय असणार आहे? किती कार्बन ॲटम आहेत? फर्स्ट ऑफ ऑल तेच मोजायचं तुम्हाला. कार्बन ॲटम किती आहेत? कार्बन ॲटम किती आहेत? देर आर 3 कार्बन ॲटम. तर 3 कार्बन ॲटमचा पॅरेंट ग्रुप कोणता आहे? प्रोपेन. लिहून टाका प्रोपेन. हे सगळं डिटेल मी तुम्हाला UPSC नेमिंग सिस्टममध्ये शिकवणार आहे, पण फॉर बेटर अंडरस्टँडिंग तुम्हाला इथेच क्लिअर करून देतो आहे की नेमका आपण फंक्शनल ग्रुप कशासाठी यूज करतो आहे. प्रोपेन लिहिलं होतं. काय सांगितलं आहे? लास्टचं E इज रिप्लेस्ड बाय, आता कशाने रिप्लेस करायचं आहे? ONE. प्रोपॅनोन. काय सांगितलं? प्रोपॅनोन. आता सेम, फक्त मी काय केलं? अजून एक कार्बन ॲटम वाढवला. पहिलं एक्झाम्पल लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. काय सांगितलं? अजून एक कार्बन ॲटम मी वाढवला, CH3. आता किती कार्बन ॲटम आहेत पॅरेंट कंपाऊंडमध्ये? 4 कार्बन ॲटम. पॅरेंट ग्रुप कोणता आहे त्याचा? ब्युटेन. काय नाव आहे? 4 कार्बन ॲटम असताना नाव काय असतं? ब्युटेन आहे. काय लिहिणार मी इथे? ब्युटेन. सिम्पली एक कीटोन ग्रुप ॲड केला इथं, तर E इज रिप्लेस्ड बाय ONE. तर नाव काय येणार आहे या कंपाऊंडचं? ब्युटॅनॉन. तर नीट लक्ष द्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात की बाबा जो कोणता आपण फंक्शनल ग्रुप यूज करतो आहे त्याचे सफिक्स यूज होते का प्रिफिक्स यूज होते आणि ते काय म्हणून यूज होते, या सगळ्याची रिव्हिजन घेणारच आहे मी हे लेक्चरच्या एंडिंगला. तर लिहून घ्या कीटोन. आता नेक्स्ट पॉईंट इज ऑक्सिजनच चालू आहे आपलं. एक राहिलं अजून एक, दॅट इज नायट्रोजन. तर ऑक्सिजनमध्येच 4th पॉईंट आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर कार्बॉक्झिलिक ॲसिडचा फॉर्म्युला बघा आता, म्हणजेच फंक्शनल ग्रुपचं रिप्रेझेंटेशन. C≡OOH. काय? C≡OOH. त्याचंच कंडेन्स्ड फॉर्मॅट रूप कसं लिहू शकतो मी? COOH. आता नीट लक्ष द्या. COOH लिहायचं आहे. आता त्याचं नेमिंग एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला चांगलं अंडरस्टँड होईल. CH3COOH. मी COOH असं लिहिलं आहे म्हणजेच काय येणार आहे तर बॉन्डिंग C≡O अँड OH अशी बॉन्डिंग असणार आहे का? हो असणार आहे सर. तर नेम काय असणार आहे? तर कार्बॉक्झिलिक ॲसिडसाठी काय सांगितलं होतं मी? OIC. काय? OIC ॲसिड. तर नीट लक्ष द्या, इथं लिहून ठेवतो OIC ॲसिड. तर किती कार्बन ॲटम आहे तो? 2 कार्बन ॲटम आहेत. 2 कार्बन ॲटम म्हणजेच काय असतो? इथेन असतो. इथेन लिहून घ्या. इथेन.
इथेनचं काय करायचं आहे, सिम्पली ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. OIC ॲसिड काय झालं हो ग्रुप, इथेनॉइक ॲसिड. काय झालं त्या कंपाऊंडचं नाव, इथेनॉइक ॲसिड. खूप सिम्पल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल CH3 CH2 COOH. किती कार्बन ॲटम आहे तो, 3 कार्बन ॲटम. 3 कार्बन ॲटम म्हणजेच प्रोपेन लिहू शकता तुम्ही, प्रोपेन. आता प्रोपेनचं काय करायचं, सिम्पली ई इज रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड. OIC ॲसिड काय येणार आहे नाव त्याचं, प्रोपॅनॉइक ॲसिड. काय नाव येणार आहे परत एकदा, प्रोपॅनॉइक ॲसिड. हे झाले कार्बॉक्झिलिक ॲसिडपर्यंत. आत्तापर्यंत रिव्हिजन घेऊयात, एक सिम्पलशी छोटीशी रिव्हिजन घेऊयात. काय बघितलं, अल्कोहोल्स. फर्स्ट ऑफ ऑल अल्कोहोल्स, अल्कोहोल. अल्कोहोलचा ग्रुप कोणता आहे, फंक्शनल ग्रुप OH. सफिक्समध्ये काय लागतो, इथे लिहितो सफिक्स. सफिक्समध्ये काय लागतं, OL. अल्कोहोलचा सफिक्स काय लागतो, OL. सेकंड काय बघितलं होतं, अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्सचा ग्रुप कसा असतो, COH. सिम्पली आपण काय म्हणू शकतो, CHO. आता CHO सफिक्स काय लागतं त्याचं, एक मिनिट इथंच लिहितो, कंडेन्स्ड फॉर्मॅट त्याचा. सफिक्स काय लागतं, AL. जेव्हा आपण नेमिंग देतो तेव्हा सफिक्स काय लागतं, AL. थर्ड बघितला होता आपण कीटोन. कीटोन, कीटोनचं काय होतं, C+O. बस हा होता त्याचा फंक्शनल ग्रुप. सफिक्स काय लागतो, ONE. बरोबर चालू आहे का, बरोबर चालू आहे. फोर्थ काय बघितलं, कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये काय बघितलं, C फंक्शनल ग्रुप C+O OH. सफिक्स काय लागतं, OIC ॲसिड. OIC ॲसिड. आता एक्झाम्पल पण इथेच क्लिअर करून देतो तुम्हाला. OL इथॅनॉल, एक्झाम्पल सकट. इथॅनॉल. अल्डिहाइडमध्ये काय फॉर्मॅट असणार आहे, इथॅनल. कीटोनमध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप ॲड झाला तर इथॅनोन. इथॅनोन स्पेलिंग काय येणार आहे, इथॅनोन. इथॅनोन. सिम्पली ई होता, रिप्लेस झाला ONE सोबत. कार्बॉक्झिलिक ॲसिड हा फंक्शनल ग्रुप ॲड झाला तर काय येणार आहे, इथॅनॉइक ॲसिड. स्पेलिंग काय असणार आहे, इथॅनॉइक ॲसिड. कळतंय का, काय प्रॉब्लेम आला, कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुला आहे. तर हे झाले ऑक्सिजनचे. अजून यातच 2 टाईप आहेत, इथर अँड ईस्टर. फर्स्ट ऑफ ऑल इज इथर. कितवा चालू होता, 5th मे बी. इथर. इथर अँड ईस्टर. 10th लेवलला या वरचे IUPAC नेमिंग सिस्टीममध्ये पण नाही आहेत आणि बोर्डामध्ये सुद्धा विचारले गेले नाही आहेत. सो तुम्ही फक्त लक्षात ठेवू शकता इथरचा फॉर्म्युला काय, और सिम्पली स्ट्रक्चर. फंक्शनल ग्रुप कोणता आहे, O. ईस्टरचा काय, C+O. याचं काय येणार कंडेन्स्ड फॉर्मॅटमध्ये, फॉर्म्युला त्याचा सिम्पली ऑक्सिजन. अँड कंडेन्स्ड फॉर्मॅट याचं काय येईल, बॉन्ड COO. हे झाले कंडेन्स फॉर्मॅट फॉर इथर अँड ईस्टर. लिहून घ्या आत्तापर्यंत काय काय बघितलं. फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजन ग्रुप बघितला. हॅलोजनमध्ये क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन ॲड केलं होतं. काय तर क्लोरो, ब्रोमो, आयोडो अँड पुढे कंपाऊंडचे नाव. नंतर अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बॉक्झिलिक ॲसिड हे 4 मेन टाईप्स होते, ईस्टर अँड इथर. हे नॉमिनल आहे, तुम्ही फक्त वाचून जाऊ शकता की फंक्शनल ग्रुप कोणता आहे, MCQसाठी विचारले जाऊ शकते. थर्ड टाईप आहे नायट्रोजन. आता काय करतो आपण, हायड्रोजन ॲटम, हायड्रोकार्बनमधला हायड्रोजन ॲटम वी आर रिप्लेसिंग बाय नायट्रोजन ॲटम. आता काय हायड्रोजन, वी आर रिप्लेसिंग हायड्रोजन ॲटम बाय नायट्रोजन ॲटम. तर त्यामध्ये एकच टाईप आहे ते जे की आहे अमाइन. काय आहे, अमाइन. तर अमाइनचं फॉर्म्युला काय, NH2. NH2 नायट्रोजनची व्हॅलेन्सी 2 होती, 2 हायड्रोजन ॲटम त्यानं बांधून ठेवले, त्याची कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला NH2. आता नीट लक्ष द्या.
NH2 कशामध्ये यूज केला जातो? अमाइन्स. दिस फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज अमाइन. आता त्याचं सिम्पल एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. CH3 CH2 NH2 झालं का? CH3 CH2 NH2. आता या कंपाऊंडला नेमिंग काय देणार तुम्ही? सिम्पली जसे सफिक्स आपण AL OL ONE OIC ॲसिड बघितले होते, अमाइनसाठी काय असतात? अमाइनसाठी सिम्पली अमाइनच यूज करायचे, अमाइन. तर या कंपाऊंडचं नाव काय? काय नाव आहे? इथेन. 2 कार्बन ॲटम आहेत. तर काय येणार? 2 कार्बन ॲटम कशामध्ये असतात? इथेनमध्ये असतात. सिम्पली E इज रिप्लेस्ड बाय अमाइन, AMINE. इथॅनामाइन. काय सांगितलं? इथॅनामाइन. सिम्पली प्रोपॅनसाठी बघूयात, प्रोपेनसाठी बघूयात, सॉरी. CH3 CH2 CH2 अँड NH2. काय नाव असणार आहे? प्रोपेन. पहिलं प्रोपेन लिहून घ्या, प्रोपेन. E रिप्लेस करा, कशाने रिप्लेस करायचं आहे? अमाइननं. सो प्रोपॅनमाइन. प्रोपॅनमाइन कळतं का? प्रोपॅनमाइन. तर हेच आहे, खूप सिम्पल आहे. फंक्शनल ग्रुप इज नथिंग बट हेटेरो ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स कंटेनिंग, एक मिनट, हेटेरो ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स कंटेनिंग दीज हेटेरो ॲटम्स आर कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपमध्ये आपण मेन काय काय लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे? फर्स्ट ऑफ ऑल बघितलं होतं हॅलोजन. हॅलोजनमध्ये काय होतं? क्लोरो, ब्रोमो अँड आयोडो, हे बघितलं होतं. नेक्स्ट काय होतं? ऑक्सिजन ॲटम आपण रिप्लेस करतो आहे. ऑक्सिजन ॲटम वी आर रिप्लेसिंग हायड्रोजन ॲटम विथ ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय बघितलं होतं? अल्कोहोल. अल्कोहोलचं काय आहे? OH ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप. सफिक्समध्ये काय यूज केलं जातं? OL. अल्डिहाइड. फायनली रिव्हिजन घेतो आहे, यानंतर रिव्हिजन होणार नाही आहे, नीट लक्ष द्या. अल्डिहाइड. अल्डिहाइडचं काय आता? एक मिनटं चावणार आहे माशी आज. CHO. काय यूज होतं? सफिक्स काय लागतं त्याचं? AL. COH. बरोबर आहे. कीटोन. कीटोनचं काय फॉर्मॅट? फंक्शनल ग्रुप C+O. बस. इथं काय लागतं? सफिक्स ONE. फोर्थ काय बघितलं होतं? कार्बॉक्झिलिक ॲसिड. शॉर्टमधले तो कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडचं काय येतं? COOH. तर सफिक्स काय लागतं? OIC ॲसिड्स. हे बघितलं होतं आपण 4 मेन टाईप्स. कशाचे? ऑक्सिजन ॲटम, हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ड बाय ऑक्सिजन, आणि अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड. यातच अजून एक बघितलं होतं इथर, ज्याचा की फंक्शनल ग्रुप हा होता, अँड ईस्टर, ज्याचा की फंक्शनल ग्रुप COO अँड O. हे झाले फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट काय बघितलं होतं? अमाइन. अमाइन म्हणजे काय? हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय नायट्रोजन. त्यामध्ये एकच टाईप बघितला, NH2. काय व्हायला लागलं आहे? हायड्रोजन ॲटम इज रिप्लेसिंग बाय धिस ग्रुप. हा ग्रुपचं नाव काय? अमाइन. सफिक्समध्ये पण काय लावतो आपण? अमाइन. त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. आता बघूयात होमोलोगस सिरीज. आर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज होमोलोगस सिरीज. तर होमोलोगस सिरीजवर 2019मध्ये बोर्ड एक्झाम पेपरमध्ये, बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये एक क्वेश्चन आला होता. राईट द नेम्स ऑफ फर्स्ट 4 होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. होमोलोगस सिरीज लिहायची होती. खूप सिम्पल होतं. 2 मार्कासाठी क्वेश्चन. 4 नावं लिहायची होती. सिम्पली तुम्हाला 4 नावं लिहायची होती. याचा आन्सर आता आपण हेच बघणार आहे. व्हॉट इज होमोलोगस सिरीज. आता होमोलोगस सिरीज नेमकं अंडरस्टँड करून घेऊ की ते डेफिनेशनपासून सुरुवात करूया. होमोलोगस सिरीज काय असतं? द सिरीज ऑफ कंपाऊंड्स. नीट लक्ष द्या काय म्हणतो आहे. फंक्शनल ग्रुप अँड होमोलोगस सिरीजमध्ये जम्पलिंग करायचं नाही आहे. होमोलोगस सिरीज पूर्ण डिफरंट पार्ट आहे. होमोलोगस सिरीज, द सिरीज ऑफ कंपाऊंड फॉर्म्ड बाय द सेम फंक्शनल ग्रुप रिप्लेस्ड इन द पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम ऑन द चेन ऑफ सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ. कळलं नसेलच, परत एकदा सांगतो.
मराठीत सांगतो, नीट कळलं अजून. काय सांगितलं आहे? सिरीज ऑफ कंपाऊंड तयार होते. कधी तयार होते? सेम फंक्शनल ग्रुप रिप्लेस केला आहे. कशा? हायड्रोजन ॲटम, एखाद्या ठिकाणचा हायड्रोजन ॲटम सेम फंक्शनल ग्रुपने रिप्लेस केला गेलेला आहे आणि त्याची त्या कंपाऊंडची लेंथ वाढतच जाते. म्हणजेच आता नीट लक्ष द्या, CH3CH2OH आहे का? फंक्शनल ग्रुप ॲड झाला आहे. आता पॅरेंट ग्रुप कोणता होता त्याचा? पॅरेंट कंपाऊंड CH3 दॅट इज इथेन. मी एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला कशानं? OH ग्रुपनं. तर काय तयार झालं? इथॅनॉल. काय? अल्कोहोल आहे, इथॅनॉल. आता सेम सेकंड कंडिशनमध्ये काय केलं? CH3CH2OH काय झालं हे? प्रोपॅनॉल. सेम CH3CH2OH काय झालं? ब्युटॅनॉल. आता इथं पहिलं फर्स्ट नेम पण लिहून टाकतो, CH3OH, मिथॅनॉल. नीट लक्ष द्या. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय? डेफिनेशन आहे ती पहिली लिहून घ्या. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय? द सिरीज ऑफ कंपाऊंड फॉर्म्ड बाय द सेम फंक्शनल ग्रुप रिप्लेसिंग द पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम ऑन द चेन ऑफ सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग चेन. म्हणजे त्याचा अर्थ काय? एक चेन आहे, कार्बन कंपाऊंडचं पॅरेंट आहे, फक्त कार्बन ॲटम आपल्याला ॲड करत जायचं आहे, एक सिरीज बनवायची आहे आणि ज्या ठिकाणचा हायड्रोजन ॲटम आपण उडवून फंक्शनल ग्रुप लावत होतो ती सिरीज कंटिन्यू खाली चालू ठेवायची. होमोलॉगस सिरीज म्हणजे हेच आहे. आता याचं नाव काय येणार? मिथॅनॉल. नीट लक्ष द्या, हाच क्वेश्चनचा आन्सर होतं मग अशी जो बोर्ड क्वेश्चन दाखवला. फर्स्ट 4 नेम्स ऑफ द कंपाऊंड इन होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स. मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅनॉल अँड ब्युटॅनॉल. नीट लक्ष द्या. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय? द सिरीज ऑफ कंपाऊंड फॉर्म्ड बाय रिप्लेसिंग द सेम हायड्रोजन on a particular side by same functional group and on the sequentially increasing length. अशा चेनवरचा एक हायड्रोजन ॲटम उडवून आपल्याला फंक्शनल ग्रुप ॲड करायचा आहे. कशावरचा? सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ असणाऱ्या कंपाऊंडचा. म्हणजेच काय नेमकं काही नाही आहे, फक्त सिरीज एक कार्बन ॲटम वाढवायचा आहे, ही सिरीज आहे तशी सेम ठेवायची, बस. यालाच काय म्हणतो आपण? होमोलॉगस सिरीज. काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. फंक्शनल ग्रुप म्हणजे हे असले ग्रुप शेवटी लागणार आहे. आणि काय सांगितलं? होमोलॉगस सिरीज म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला एक कार्बन ॲटम वाढवत जायचं आहे. आता 2 एक्झाम्पल दिलेत ते पण बघून घेऊ आणि आजचं लेक्चर स्टॉप करून देऊ, कारण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट शिकायचं दॅट इज IUPAC नेमिंग सिस्टीम. तर फर्स्ट ऑफ ऑल काय दिले राहा तुम्हाला? हॅलोजन होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स. अल्केन्ससाठी होमोलॉगस सिरीज हवी आपल्याला. होमोलॉगस सिरीज. आता होमोलॉगस सिरीज म्हणजे काय? लहानापासून एक कार्बन ॲटम वाढवत जायचा, सिरीज तयार करायची. फर्स्ट स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन कोणता आहे? मिथेन, दॅट इज CH4. सेकंड CH3, थर्ड CH3, फोर्थ CH3, अँड CH3. काय झाली का आपली होमोलॉगस सिरीज तयार? तुम्ही इन्फिनाईटपर्यंत, इन्फिनाईट नाही पण तशीच चेन पुढे तयार करू शकता. तसा मोठा मोठा तुमचा कंपाऊंड तयार होत जाईल. काय नाव आहे? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ही झाली होमोलॉगस सिरीज फॉर अल्केन्स. आता सिम्पली नेक्स्ट काय दिलं आहे? होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल, जो क्वेश्चन आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये विचारला होता. तर सिम्पली काय करायचं आहे? 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अल्कोहोल. अल्कोहोलचा ग्रुप कोणता आहे? OH. तर CH3OH, CH2OH, CH2OH अँड CH2OH. हे झाले फर्स्ट 4 कंपाऊंड्स इन होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स. फर्स्ट ऑफ ऑल नाव काय याचं? मिथॅनॉल, OL. सेकंड इथॅनॉल. स्पेलिंग बघून घ्या काय नेमकं चेंजेस होत आहेत? प्रोपॅनॉल अँड ब्युटॅनॉल. कळतं आहे का काय सांगतोय? खूप सिम्पल आहे, काहीच लक्ष द्यायची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे?
जी आपली सिरीज बघितली होती मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेनपासून डिकेनपर्यंत, ते पॅरेंट ग्रुप काय आले, एक हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड, वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय फंक्शनल ग्रुप अँड सिम्पली वी आर ॲडिंग वन अँड वन कार्बन ॲटम. आपल्याला कार्बन ॲटमची जी चेन आहे ती इन्क्रीज करायची, सिक्वेन्शियली इन्क्रीज करायचे. जी डेफिनेशन होती ती तुम्ही लिहून घेतली. फंक्शनल ग्रुप तुम्हाला कळलेले आहेत, होमोलोगस सिरीज तुम्हाला कळलेली आहे. 1 ते 2 मार्क तुमचे इथंच फिक्स झालेले आहेत. आणि हे जर तुम्हाला कळालं असेल तरच IUPAC नेमिंग सिस्टीम कळणार आहे. आजचे लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला कळाले असेल नक्कीच मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला. नुसतंच बघतायत पळून जातात, सबस्क्राईब तर करतच नाही कोण. चलो, काय होतं फंक्शनल ग्रुपमध्ये काय सांगितलं, द हेटेरो ॲटम्स ऑर द ग्रुप ऑफ ॲटम्स कंटेनिंग दीज हेटेरो ॲटम्स. रिव्हिजनच घेऊयात आपण. चलो, हेटेरो ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ हेटेरो ॲटम्स हेटेरो ॲटम्स अँड ग्रुप ऑफ ॲटम्स कंटेनिंग दीज हेटेरो ॲटम्स आर कॉल्ड ॲज फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपमध्ये आपण हॅलोजन्स, ऑक्सिजन्स अँड नायट्रोजन्स बघितले. हॅलोजनमध्ये काय बघितलं, फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजनमध्ये बघितलं क्लोरो, ब्रोमो, आयोडो. ते कशात लागतात, प्रिफिक्समध्ये लागतात. या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, त्यामुळे स्क्रीनवर येणार नाही आहे, तोंडी ऐका, रिव्हिजन होईल, तुमच्या कानावरनं जाऊ द्या ह्या गोष्टी सगळ्या. परत 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 वारंवार सांगण्याचं हेच कारण आहे, तुम्हाला त्या फिटच बसल्या पाहिजेत डोक्यात. तर हॅलोजन, क्लोरो, ब्रोमो, आयोडो कुठं लागतात, नावाच्या आधी. क्लोरो इथेन, ब्रोमो इथेन, आयोडो इथेन. सिम्पली हॅलोजन झालं. ऑक्सिजन, ऑक्सिजनमध्ये काय बघितलं, फर्स्ट ऑफ ऑल अल्कोहोल्स. अल्कोहोल्समध्ये OH ग्रुप लागतो. OH ग्रुप फंक्शनल ग्रुप झाला. नाव काय लागतं, सफिक्समध्ये लागतं. काय चेंज होतो अल्कोहोलसाठी लागतं OL. सफिक्समध्ये काय लागतं OL. नंतर काय बघितलं होतं, अल्डिहाइड्स. अल्डिहाइड काय असतो COOH. काय त्याचं सफिक्स काय लागतं AL. नेक्स्ट काय बघितलं, कीटोन. कीटोनचा ग्रुप काय होता COO असा होता फंक्शनल ग्रुप. त्याचं काय लागतं सफिक्समध्ये ONE. नेक्स्ट काय बघितलं होतं, कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडचं काय होतं OIC ॲसिड. अँड नेक्स्ट इज इथर अँड इस्टर, जे की नॉमिनल आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा पहिलं. नेक्स्ट काय होतं, अमाइन. हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय नायट्रोजन. नायट्रोजनमध्ये रिप्लेस केल्यावर कोणता ग्रुप होता, NH2. आता NH2 ग्रुप ॲड झाला तर सफिक्समध्ये काय लागतो अमाइन. दॅट इज इथॅनमाइन, प्रोपॅनमाइन, ब्युटॅनमाइन. हे कशात लागतं, नेमच्या एंडिंगला जे सफिक्स असतं ई रिप्लेस करायचं, अमाइन द्यायचं. तसंच आत्तापर्यंत अल्कोहोलचं काय सांगितलं, इथॅनॉल. अल्डिहाइडचं काय होणार, इथॅनल. कीटोनचं काय होणार, इथॅनोन. कार्बॉक्झिलिक ॲसिडचं फॉर्मॅटमध्ये काय होणार, इथॅनॉइक ॲसिड. सिम्पल आहे, खूप एक्झाम्पल झालेले आहेत आपले. फिटच आलं पाहिजे, झोपेत विचारलं तरी आलं पाहिजे त्या गोष्टी. आणि अमाइनसाठी इथॅनामाइन, प्रोपॅनामाइन, ब्युटॅनामाइन. फंक्शनल ग्रुप संपला. होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज म्हणजे काहीच नाही आहे, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द सेम फंक्शनल ग्रुप ऑन द चेन ऑफ सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ. डेफिनेशन होती, लिहून घेतली आहे तुम्ही. काय करायचं आहे, सिम्पली कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप सेम राहणार आहे, फक्त कार्बन ॲटम तुमचे वाढत जाणार आहेत. अशी सिरीज तयार होणार आहे. त्याच ह्याला सिरीजला काय म्हणतो आपण, होमोलोगस सिरीज. लेक्चर आवडलं असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बघूयात IUPAC नेमिंग सिस्टीम. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करायला. थँक्यू.